म्हणजे पुन्हा एकदा जर भारताला सुवर्णभूमी भारत बनवायचा असेल आणि भारताला समर्थ राष्ट्र बनवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. म्हणून अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग, शासकीय यंत्रणेपेक्षा वैयक्तिकरित्या आमच्याशी जोडले गेलेले लोक हे चांगल्या पद्धतीनं करतात आणि आता आमचे साधारणतः 100 अमृत वर्ग महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी चालू आहेत. तर अमृतची स्थापना कधी झाली, आपली वैशिष्ट्य काय किंवा उद्दिष्ट काय, या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल चव्हाण वल्ली माणूस या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. बऱ्याच दिवसांनी आज आपण भेटतो आहे, कारण आजचे पाहुणे देखील त्या प्रकारचेच आहेत. विषय असा आहे की बऱ्याच दिवसांना भेटण्याचं कारण, का वेळ घेतला, ह्या सर्व गोष्टींचं आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सर्वांना कळून येईलच. तर आज आपल्यासोबत आहेत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग अमृत या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजय जोशी सर. तर अमृत ही संस्था काय आहे, या संस्थेचे उद्दिष्ट काय आहेत, या संदर्भात आजचा पॉडकास्ट असणार आहे. यदा कदाचित हा पहिलाच प्रयोग असेल, पण म्हणतात ना, वल्ली माणसाचं जे पॉडकास्टचं ध्येय आहे की अशी कधीतरी नवीन विचार, नवीन संकल्पना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आज मी श्री विजय जोशी सर, व्यवस्थापकीय संचालक अमृत, यांचं आजच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सो पहिला प्रयोग असेल, यदा कदाचित असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जसं म्हणतो आपण की लोकांपर्यंत पोहोचण्याचं पॉडकास्ट हे फार सुंदर माध्यम आहे आणि ते चांगलं माध्यम उद्यास देखील येतात, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा देखील होत आहे. तर या पॉडकास्टकडे तुम्ही कशा प्रकारे बघता आहे, किंवा या संकल्पनेकडे? ही संकल्पना खरोखरच चांगली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जी संकल्पना आहे 1-2 मिनिटांमध्ये मांडू शकत नाही, परंतु ज्या वेळेला आपण पॉडकास्टच्या स्वरूपामध्ये एखादी गोष्ट, संकल्पना मांडतो, त्यावेळेला त्याचे अनेक अंतरंग उघड होतात आणि कुठल्याही गोष्टी, कुठल्याही कार्यक्रम, उपक्रम याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे आणि नेमकं उद्दिष्ट काय साध्य करायचं आहे, हे सगळं एक फ्रेमवर्क दिसायला लागतंय आणि मग सगळ्या संकल्पना स्पष्ट होतात. त्यामुळे पॉडकास्ट ही कन्सेप्ट खरोखरच चांगली आहे. धन्यवाद सर. तर आज आपण जो विषय हाताळलेला आहे की अमृत, तर अमृतची स्थापना कधी झाली, आपले वैशिष्ट्य काय किंवा उद्दिष्ट काय, या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अमृत म्हणजे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग, या संस्थेची स्थापना 22 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. अमृत ही महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे. जशी बॅकवर्ड क्लाससाठी बार्टी आहे, ओबीसीसाठी महाज्योती आहे, त्यानंतर कुणबी आणि मराठांसाठी सारथी संस्था आहे, आदिवासींसाठी, ट्रायबलसाठी टार्टी आहे, त्याच धर्तीवर खुल्या प्रवर्गातील जातींसाठी म्हणून अमृत या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली. आणि त्या स्थापनेनंतर खुल्या प्रवर्गातील जे युवक, युवती व अन्य उमेदवार आहेत, त्यांच्याकरता विविध उपक्रम, कार्यक्रम राबवून त्यांची उन्नती आणि विकास करण्याकरता ज्या अनेक योजना राबवायच्या असतील ते राबवण्याची जबाबदारी अमृतवर आहे. तसं बघितलं तर हे नाव फार सुंदर आहे, अमृत. तर अमृतचे जे स्तंभ आहेत, रिसर्च, अपलिफ्टमेंट आणि ट्रेनिंग, तर या संदर्भात हे जे स्तंभ आहेत, याच्याबद्दल काही माहिती मला मिळाली तर फारच सुंदर होईल. कसं आहे की आपल्या भारताला एक फार मोठी परंपरा आहे. कोणी एकेकाळी भारत हा एक सुवर्णभूमी भारत म्हणून जाणला जायचा. जगाच्या GDPच्या 25% जास्त GDP फक्त भारताचा होता, कदाचित जास्तच. हे आपण म्हणतोय असं नाही आहे, हे जागतिक दर्जाचे इतिहासकार आणि अर्थतज्ञ यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे. हे अनेक ठिकाणी यूट्यूबवर सगळीकडे आहेत. एवढी मोठी श्रीमंती, इतका समृद्ध प्रदेश, घराघरातून सोन्याचा धूर निघत होता, असं वर्णन त्याचं केलं जायचं. एवढी वरच्या पातळीची सांस्कृतिक परंपरा, आर्थिक, शैक्षणिक सर्व स्तरावरनं इतका उच्च दर्जाला असलेला आपला समाज हळूहळू काही वर्षांमध्ये अशा परिस्थितीमध्ये आला आहे की आता आपला GDP फार कमी आहे. आणि इतक्या कमीमध्ये येण्याचं कारण, मग अनेक कारणं आहेत. ते कारणाबद्दल आपण इथे चर्चा करण्याचं कारण नाही आहे. परंतु हा जो एक पार्ट आहे की अमृतचा लक्षित गट जो आहे, त्या लक्षित गटामध्ये
त्या एका काळी सुवर्णभूमी भारताच्या पातळीवर असलेला समाज आता ह्या पातळीवर का आलेला आहे, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, त्याची मूळ कारणं शोधून काढणं, त्याचा अभ्यास करणे आणि वेगवेगळ्या स्तरावरून काय करता येईल याचं संशोधन करणं, हा आपल्या अमृतचा रिसर्चचा पार्ट आहे. बर. म्हणजे पुन्हा एकदा जर भारताला सुवर्णभूमी भारत बनवायचा असेल आणि भारताला समर्थ राष्ट्र बनवायचं असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं हा रिसर्चचा पार्ट झाला. त्यानंतर समजा मला हे कळलं की याची मूळ कारणं काय आहेत, मग त्यासाठी आपल्याला काहीतरी कार्यक्रम, उपक्रम, योजना तयार करावे लागतील. त्याची एक विशिष्ट दिशा त्याला द्यावी लागेल. त्या पद्धतीनं मग टप्पेनिहाय नियोजन करावं लागेल. हा जो पार्ट आहे हा अपलिफ्टमेंटचा पार्ट आहे. बर. म्हणजे रिसर्च अपलिफ्टमेंट म्हणजे उन्नतीचा पार्ट झाला. आणि हे कार्यक्रम, उपक्रम राबवण्यासाठी म्हणून ज्यांच्याकरता राबवायचं आहे त्यांना प्रत्यक्षामध्ये प्रशिक्षण द्यावं लागेल. बरोबर. ते प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे हा ट्रेनिंगचा पार्ट. म्हणून अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग हे त्याचं नाव झालं. फारच सुंदर संकल्पना आहे ही. आणि असं म्हणतात की संशोधन हे व्हायलाच पाहिजे, पण संशोधन हे नेहमी होत राहायला पाहिजे, कंटिन्युअस व्हायला पाहिजे. करेक्ट. सो अमृत या महामंडळामध्ये रिसर्च गेल्या 4 ते 5 वर्षांपासून, आय थिंक तुम्ही जी तारीख सांगितली ते फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात ते याचं स्थापना झाली. तर रिसर्च हा पार्ट कशा प्रकारे अमृतमध्ये हा कन्सिडर केला जातो, की दर वर्षानं किंवा दर महिन्यानं त्याचं कशा प्रकारे ज्याला म्हणतो आपण मेजरमेंट केलं जातं, याबद्दल जाणून घ्यायचं. तो विषय असा आहे की मी ज्यावेळेला अमृतमध्ये जॉईन झालो त्यावेळेला खुल्या प्रवर्गातील युवक, युवती व इतर उमेदवारांच्या उन्नतीसाठी कार्यक्रम राबवायचे आहेत एवढी कन्सेप्ट होती. म्हणजे काय करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. जे अमृतचे हे लक्षित गट आहेत, ह्या लक्षित गटाची पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्या पाठीमागे काय परंपरा आहे, त्यांची विचारधारा काय आहे, त्यांना पुढे कुठं जायचं आहे, त्यांच्या घरामध्ये कुठल्या प्रकारचं वातावरण आहे, याच्या आधारावर त्या योजना बनवल्या पाहिजेत. मला वाटते म्हणून किंवा दुसरी कुठली तरी संस्था करते म्हणून अशा योजना राबवणं असं अपेक्षित नाही आहे. परंतु दुसरी संस्था राबवते, दुसऱ्या अनेक संस्थांमध्ये खरोखरच काही अतिशय चांगले उपक्रम, योजना आहेत. त्या योजनांचा लाभसुद्धा आपल्या या युवकांना झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याकरता मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरलो, अनेक जिल्ह्यांमध्ये गेलो, खूप जणांशी बोललो, चर्चा केली, त्यांच्या घरी गेलो होतो, अनेक बैठका घेतल्यात, मुलांशी बोललो. तर त्याच्या आधारावर एक ढोबळमानानं ज्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्यात त्या सगळ्या योजना सुरुवातीच्या कालावधीमध्ये पहिल्या वर्षी आम्ही राबवल्या होत्या. मग त्यामध्ये MPSC, UPSCच्या परीक्षांच्या संदर्भामध्ये इथपासून आम्ही सुरुवात केली. आणि त्यानंतर मग जसजसं आमच्या लक्षात यायला लागलं की लोकांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना काय हवं आहे, त्यानुसार मग आपण एक एक गोष्टी वाढवत जायला लागलो. मग ते संशोधनाच्या आधारावर आणि लोकांची मागणी आणि त्यांना काय आवश्यकता आहे याच्या आधारावर आपण ते करायला लागलो. ओके. सो डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लाय म्हणजे लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे, आपलं अमृतचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आणि त्या उद्दिष्टाकडे पोहोचण्यासाठी म्हणून ही मागणी पूर्ण करण्याकरता कुठली योजना आणली पाहिजे. त्यामुळे हे एक योजना दिली, विषय संपला असा प्रकारच नाही येतो. कदाचित एक योजना काही वर्षात राबवल्या जाईल, ती बंद होईल, त्याच्याऐवजी दुसरी योजना येऊ शकेल, तिसरी योजना येईल, मग कदाचित ती योजना अनेक वर्ष चालू राहील. असे ते वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या योजना राहतील. बरं. आणि रिसर्च ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि मग त्यामध्ये पुन्हा पार्ट येतो मग अपलिफ्टमेंटचा, मग नंतर अपलिफ्टमेंटचा पार्ट येतो. बरोबर. आणि अपलिफ्टमेंट झाल्यानंतर मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या प्रोग्राम तयार करणं, नियोजनाचा पार्ट, आणि त्यानंतर मग त्यांच्या त्या दृष्टिकोनातून ट्रेनिंग, प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन करणं. बरं. जेणेकरून ते उद्दिष्ट साध्य करण्याकरता म्हणून आपले सगळी शक्ती आपण पणाला लावायची. पण यामध्ये एक फार सुंदर गोष्ट एक मला बोलावीशी वाटते की जसं तुम्ही कालांतराने टेक्नॉलॉजी बदलतात आहे, कालांतराने बऱ्याच गोष्टी बदलत राहतात, ठीक आहे. तर कंटिन्युअस रिसर्च होणं फार गरजेचं आहे. रिसर्च झाल्यानंतर त्याचं अपलिफ्टमेंट आणि ट्रेनिंग काळानुसार बदलणं फार गरजेचं आहे. सो ही जी प्रोसेस आहे ही अमृतमध्ये होते, हे फार एक कौतुकास्पद गोष्ट आहे सर. आणि जसं तुम्ही आता म्हटलं की स्पर्धा परीक्षेसाठी मराठी माणसानं अगदी समोर व्हावं आणि त्यामध्ये उत्तीर्ण व्हावं, आणि ती एक राष्ट्रसेवा आहे असं आपण समजलं जातं.
तर अमृतच्या जी स्पर्धा परीक्षा करता कशाप्रकारे युवक आणि युवतींना त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या स्कीमबद्दल थोडी इन्फॉर्मेशन काय आहे? बरं. अमृतचं हेडक्वार्टर हे पुण्यामध्ये आहे बरं. आणि महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट असलेली सगळी मुलं सगळ्या जिल्ह्यातून पुण्यामध्ये येतात. पुण्यात. बरोबर. आणि जसं मी सगळीकडे फिरत असतो त्यावेळेला पुण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फिरलो. त्या अनेक मुलांशी बोललो. शनिवार आणि तो जो सदाशिव पेठचा भाग आहे, खूप जणांना मी अनेक संध्याकाळी जायचो, गप्पा मारायचो, काय नेमकी अडचणी आहेत, काय त्यांना सपोर्ट करता येईल वगैरे. आणि त्यांची रिक्वायरमेंट लक्षात घेता काही योजना आम्ही त्यातल्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ एम-पी-एस-सीच्या आम्ही अनेक योजना त्या आमच्या वेबसाईटवर सगळी सविस्तर सगळ्यांची योजनांची माहिती आहेच आपल्याला. ढोबळ मानानं असं आहे, की एम-पी-एस-सीची पूर्व परीक्षा पास झालेल्या मुलाला आम्ही ₹15,000 पुढच्या तयारीसाठी म्हणून देतो. बरं. आणि इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी म्हणून ₹10,000. बरं. आणि जो मुलगा यू-पी-एस-सीची परीक्षा पास होतो, पूर्व परीक्षा, त्याला ₹50,000 आम्ही देतो. आणि इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी म्हणून आम्ही 25,000. अशा पद्धतीनं ही ढोबळ मानाने योजना आहेत. यू-पी-एस-सीच्या 3 वेगवेगळ्या योजना आहेत. एम-पी-एस-सीच्या 5 योजना आहेत. तर अशा एकूण 8 योजनांसाठी आम्ही ही योजना सुरू केली. त्यावेळेला अजून एक गोष्ट मुद्दा असा लक्षात आला, की अनेक मुलं पुण्यामध्ये जे आलेले आहेत, खेडेगावातून आलेले आहेत, आई-वडिलांच्या अनेक अपेक्षा आहेत. अनेक वर्षांपासून ते पुण्यामध्ये येतात, अभ्यास करतात. परंतु 5-6 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांच्या आता लक्षात असं आलेलं आहे, की आपण काही परीक्षा पास होत नाही. बरं. पुढे घरी कसं काय जायचं? कारण घरची परिस्थिती काही आपण तेवढी चांगली नाही आहे. ज्यावेळेला आई-वडील दर महिन्याला ₹10,000 ते ₹15,000 किमान खर्च करून त्या मुलाला इथं पाठवतात. त्यावेळेला ह्या मुलाला सुद्धा मनातून खूप वाईट वाटत असतं, की आपण परीक्षा पास होऊ शकलेलो नाही आहे. त्यांची खंत त्या मुलांनी मला बोलून दाखवली. त्यांच्या आई-वडिलांना अनेक ठिकाणी मी गेलो होतो, त्यावेळेला त्यांचाही प्रश्न तोच असायचा, की आता ह्यांचं काय करायचं पुढे? मार्ग नाही आहे. आणि साहजिक आहे, सरकारी नोकऱ्या किती असणार आहेत? बरोबर. मर्यादित आहेत ना. मर्यादित. आणि त्यामध्ये कोटा आणि इतर जर पार्ट बघितला, तर खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी अजून मर्यादित आहेत. मग ही गोष्ट लक्षात घेता यांच्याकरता दुसरा मार्ग आपल्याकडे लगेच ओपन करून देणं आवश्यक आहे, हे त्याच वेळेला लक्षात आलं. मग त्यानंतर मी अनेकांना बोलल्यानंतर अनेकांनी हे सुचवलं, की यांना लघु उद्योग, कुठलाही व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्ही प्रशिक्षण द्यावं. बरं. ही खूप लोकांकडून मागणी झाली. मग लगेच आम्ही लघु उद्योग आणि कृषी आधारित उद्योगासाठी म्हणून लगेच योजना लॉन्च केली. आणि त्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे, की ज्यांना व्यवसाय करायचा असेल आणि ज्यांना व्यवसायाचा काही गंध नाही आहे, त्यांच्या परंपरामध्ये कधी व्यवसाय केलेला नाही आहे, मग अशा लोकांना मार्गदर्शन करण्याकरता म्हणून आम्ही एक संस्था निवडली. त्या संस्थेनं सांगितलं, की तुम्ही अशा पद्धतीचं ट्रेनिंग द्यायचं. त्याचे टप्पे ठरवून दिले आम्ही. टप्प्याचा कालावधी ठरवून दिला आणि त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रभर आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या ह्या लक्षित गटातील मुलांना तुम्ही प्रशिक्षण द्यायचं. आणि मग ही मोहीम त्यानंतर मग महाराष्ट्रभर पसरायला सुरुवात झाली आमची. बरं. पण हे साल कुठलं? हे 2023. बरं. म्हणजे अगदीच. हां. आणि काय झालं त्याच्यामध्ये, मुद्दा असा होता, की शासनाला आम्ही हे विचारलं, की खुल्या प्रवर्गातील युवक म्हणजे कुठल्या जातींचे बाबा? आम्हाला तुम्ही यादी द्या. तर शासनाकडे अशी यादी नसते. बरं. त्यांच्याकडे ओबीसीची यादी आहे शासनाकडे. बाकीच्या सगळ्या प्रवर्गासाठीची एक विशिष्ट जातींची यादी आहे. त्यांचा जी-आर त्यांनी काढलेला आहे. मग या कुठल्याही जातीमध्ये न बसलेले जे उरलेल्या जाती असतील, त्या खुल्या प्रवर्गातील. त्यामुळे याची अशी वेगळी यादी वगैरे मला ती मिळालेली नाही आहे. ती डिफाईन करावं म्हणून मी शासनाला विनंती केलेली होती. मग त्याच्या आधारावर शासनाने ते क्लॅरिफिकेशन दिलं. 13 सप्टेंबर 2023चा जी-आर झाला. त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ असा त्या जी-आरचा, की खुल्या प्रवर्गातील अशा जाती ज्यांच्याकरता इतर कुठल्याही संस्था, महामंडळ किंवा आयोग वगैरे नाहीत किंवा त्यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा ज्या काही जाती असतील त्या जातींसाठी अमृत काम करेल. हे क्लॅरिफिकेशन झाल्यानंतर मग आम्हाला कळलं, की आम्हाला कोणत्या जातींसाठी काम करायचं आहे. बरोबर. मग खुल्या स्रोतातून आम्ही ती माहिती शोधून काढली, की अजून कुठल्या जाती आहेत. जसजसे लोकांचे अर्ज यायला लागलेत, त्यावेळेला आम्हाला खुल्या प्रवर्गातील अनेक जातींची नवीन यादी, नवीन जाती आम्हाला कळायला लागल्यात. मग तसतशी त्या जाती आम्ही अपडेट करत राहिलो. ॲज ऑन टुडे साधारणतः 22 अशा जाती आहेत, की ज्या आम्ही आमच्या अमृतच्या लक्षित गटातले आहेत, असं आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. कदाचित अजून संख्या वाढूही शकेल, कारण ॲज ऑन टुडे आम्हाला एवढ्याच माहिती आहेत. आणि मग त्यांच्याकरता आपण प्रशिक्षणाला सुरुवात केली. म्हणजे 2023-24 नंतर प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात झाली ती आमची. बरं. पण आता जेव्हा आपण 2 वर्षाचा आलेख बघतो आहे, बऱ्याचशा योजना तुम्ही लॉन्च केल्या आहेत. याबद्दल काही कशाप्रकारे लोकांचे त्याच्यावरती अभिप्राय आले असतील, त्यातले काही अभिप्राय?
की ही जी लक्षित गटांकरता तुम्ही जी योजना सुरू केली आहे किंवा हा जो प्रवास तुम्ही सुरू केलेला आहे, याबद्दल नक्कीच जोशी सर तुम्ही अगदी ग्राउंड लेव्हलला काम करताय. कारण फीडबॅक घेणं आणि नंतर ते इम्प्लिमेंट करणं आणि नंतर इमिजिएटली जर त्याला काही अडचण आली, तर पुन्हा एक दुसरा मार्ग शोधून काढणं. जसं तुम्ही आत्ताच बोललात, की गव्हर्नमेंट जॉब्स किती असतील, बरोबर? आणि नंतर मग तिथं जर चॅलेंज असेल, तर मग इमिजिएटली लघुउद्योग आणि कृषी उद्योग. बरोबर. सो हे रिसर्चमधलाच एक पार्ट आहे. गरज ही शोधाची जननी आहे, जसं असं म्हणतो. तर लगेच तुम्ही लघुउद्योग आणि कृषी उद्योग यामध्ये सुरुवात केली. तर मग जेव्हा लघुउद्योग आणि कृषी उद्योग हे जेव्हा स्कीम्स येत गेल्या, तर याचं प्रसारण किंवा लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याची काही यंत्रणा आहे का? त्यावेळेला नव्हती. हं. आम्हाला आता अमृतला तशी यंत्रणा मिळाली 2 महिन्यांपूर्वी, साधारणतः 2 महिने झाले त्याला. बरं. आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर यंत्रणा आत्ता आम्ही वापरायला लागलो. ओके. तोपर्यंत आम्हाला ती यंत्रणा नव्हती. परंतु ज्या संस्था आमच्यासाठी काम करायच्या, हं, हं. त्या संस्थेची जी यंत्रणा होती, त्या यंत्रणेचा वापर आम्ही ह्याच्याकरता करायचो. बरं. दुसरी गोष्ट, मी काही अंशी एका विशिष्ट संकल्पनेने काम करत असल्यामुळे माझ्याशी अनेक लोक जोडले जात होते. त्यामध्ये व्यक्तिगत काही चांगली माणसं होती, काही संस्था, काही संघटना, आणि त्यांना अमृतचं हे जे काही लक्ष्य आहे हे सांगितल्यानंतर ते स्वतःहून आमच्या प्रचाराचं ते काम करायचे. बरं. माझ्याकडे अमृतची यंत्रणा जरी नसली, तरी ही जी मोठी यंत्रणा आहे, जे वैयक्तिक संपर्काद्वारे झालं, त्यामुळे अमृत या 2 वर्षाचा कालावधी जरी झाला आणि आम्हाला 2च महिने जरी झाले यंत्रणा ऑफिशियली मिळालेली आहे, तरी या 2 वर्षभरामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, हे फक्त काय आमचं ऑफिसचं कामकाज नाही आहे. इंडिव्हिज्युअल व्यक्ती, अमृत प्रेमी, अमृत मित्र जे आहेत, त्यांच्या माध्यमातून हे होऊ शकलं. काही रिटायर्ड ऑफिसर्स आहेत, काही शिक्षक आहेत, काही बँकिंग ऑफिसर्स आहेत, काही व्यावसायिक आहेत. तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ते पोहोचवू शकलो. आणि जे इतर एजन्सी आहेत, ज्यांना आम्ही लघु उद्योग आणि कृषी आधारित उद्योग आणि इतर कामं आम्ही दिलेली होती, त्या संघटनेनी, त्या संस्थांनी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर अमृतच्या योजना पोहोचवल्यात. परंतु काम अजून भरपूर आहे. खूप पोहोचवण्याची आवश्यकता आहे, मला जाणवते. कारण मला अजूनही असं वाटतं, की आपण खूप लोकांपर्यंत पोहोचणं अजूनही बाकी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावांपर्यंत मला पोहोचायचं आहे आणि तिथे असलेल्याची यादी मला तयार करायची आहे. रत्नागिरीमध्ये, म्हणजे कोकणामधल्या एका जिल्ह्यामध्ये जी रिक्वायरमेंट असेल, ती रिक्वायरमेंट विदर्भातल्या गोंदिया किंवा गडचिरोलीमध्ये असणार नाही ना. इकडची योजना तिकडे मी राबवतो, हे शक्य होणार नाही. त्यांची रिक्वायरमेंट वेगळी आहे. मग त्यांच्या रिक्वायरमेंटचा आता माझा तो पार्ट सुरू झालेला आहे आणि त्याच्यावर मी आता काम करायला लागलोय, की मग त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला वेगळ्या योजना राबवता येतील का? कारण प्रत्येक जिल्ह्याची, किंवा तो एक प्रांत 4-5 जिल्ह्याचा, किंवा विदर्भासाठी एक वेगळी योजना, अशा पद्धतीनं करण्याचं आता माझं नियोजन चालू आहे. त्या संदर्भात मी अनेकांशी बोलतो आहे. कदाचित त्या काही योजना आता काही दिवसांमध्ये बाहेर पडतील. ग्रेट, मस्त. सो जेव्हा आपण योजना म्हटलं, की त्यामध्ये सर्वात एक कळीचा मुद्दा येतो, तो म्हणजे कागदपत्र. सो जेव्हा कुठलीही योजना जेव्हा तुम्ही लॉन्च केलं, ते कागदपत्र संदर्भात तुम्हाला काही अडचणी आल्या का? खूप अडचणी आल्या, तो काय सांगायचं. कसं झालं, की आम्ही ज्यावेळेला लघु उद्योग आणि कृषी आधारित उद्योगासाठी आम्ही अर्ज मागवलेत, तर 10,000 ते 12,000 अर्ज आमच्याकडे आलेत. आणि तो अर्ज म्हणजे साधा कागद, बाकी काहीच नसायचं त्यावेळेला. आणि आमच्याकडे संगणक किंवा बाकी सगळी यंत्रणा, त्यावेळेला सुरुवातीचा कालावधी होता, काहीच नव्हतं, आमच्याकडे यंत्रणाच नव्हती. आणि एका कागदाच्या आधारावर त्यांची अशी अपेक्षा असायची, की आम्हाला लगेच आता उद्योग सुरू करायचा आहे, तुम्ही सुरू करा प्रशिक्षण. शेवटी लाभार्थी मंजुरी करणं, मंजुरीसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स देणं, हा एक प्रकार जो करायला लागतो, ह्याच्याबद्दल मग बरंच आम्हाला लोकांना सांगावं लागलं, की आम्हाला जर योजना मंजूर करायची असेल, तर तो लक्षित गटातला आहे हे सिद्ध करावं लागेल. आणि त्यासाठी किमान 3 डॉक्युमेंट्स लागतात. एक, तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे, आदिवासी आहे, म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट लागते. बरोबर. दुसरी गोष्ट, अमृत ही जी काही काम करते, हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे, म्हणजे ज्यांचं कुटुंबाचं एकूण उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. अशा घरांसाठी, अशा व्यक्तींसाठी आपण ते राबवतो. एक तो डोमेसाईल सर्टिफिकेट, दुसरं इन्कम सर्टिफिकेट, आणि तो अमृतच्या लक्षित गटातला आहे हे सिद्ध करण्याकरता त्यांनी कुठलाही पुरावा, जातीचा पुरावा द्यावा. फॉर एक्झाम्पल, त्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट द्यावं. हे आपण का मागतो? कारण ओपन कॅटेगरीतल्या मुलांसाठीचा जातीचा दाखला नसतो. त्यामुळे ह्यांच्या जातीचा दाखला आपण मागू शकत नाही. मग त्याला जात तर सिद्ध करणं आवश्यक आहे, तुझी जात कुठली आहे. मग त्यांनी कुठलाही पुरावा द्यावा ज्याच्यामध्ये त्याची जात नमूद केलेली आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे, शाळेचा आगम निर्गत दाखला असेल,
किंवा EWS सर्टिफिकेट मिळते, इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं सर्टिफिकेट मिळते, त्याच्यामध्ये जात नमूद केलेलं असेल, कुठलाही पुरावा त्यांनी द्यावा, आम्हाला चालेल. त्यामुळे हे 3 बेसिक डॉक्युमेंट्स आम्ही मागतो आणि प्रत्येक योजनेच्या अनुषंगानं म्हणजे आता उदाहरणार्थ इंजिनिअरिंगच्या वेगळ्या असतील, IITच्या वेगळ्या आहेत, अशा अनेक नंतर योजना आहेत. त्या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ज्या इतर गोष्टी असतात ते डॉक्युमेंट्स वेगळे लागतील. आणि नंतर मग हळूहळू आम्ही पण डेव्हलप व्हायला लागलो, ऑनलाईन अर्ज मागवायला लागलो. ऑनलाईन अर्ज मागवत असताना आमच्याकडे आधार बेस्ड ऑथेंटिफिकेशन आता केलेलं आहे. बरं. म्हणजे त्याच्याकडे जो खरोखर तोच व्यक्ती आहे का अर्ज करणार आहे नंतर, कारण आता अनेक इतर कॅटेगरीतले लोक खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे अर्ज करायला लागले होते, कारण अशा प्रकारच्या योजना त्यांना मिळत नव्हत्या, म्हणून ते कदाचित इकडे येत असावेत. तर मग ते स्क्रुटिनी कशी करायची हा मोठा प्रश्न पडला. एकाच वेळेला आम्ही ऑफिसमध्ये 2 जण काम करायचो आणि 10,000 अर्ज आल्यानंतर आम्ही काय करायचं त्याच्यात. त्यामुळे थोडं सुरुवातीच्या कालावधीमध्ये आमची तारांबळ उडाली. नंतर मात्र ती प्रक्रिया हळूहळू आम्ही डेव्हलप व्हायला लागलो, स्टाफ हळूहळू वाढायला लागला आणि आम्ही लोकांमध्ये जागृती निर्माण केली. मग छान आता ते सुरू झालंय. म्हणजे अमृत हे एक स्टार्टअपच आहे असं म्हटलं तरी हरकत हरकत नाही. नाही. म्हणजे 2 लोकांपासून झालाय, आज तो परिवार होईना हळूहळू वाढतो आहे. पण जेव्हा आपण म्हणतोय की लघु उद्योग आणि कृषी उद्योग, तुमचं एक महत्त्वाचं म्हणणं आहे की तुम्ही काळानुसार स्वतःला बदलत गेलात. तर मग लघु किंवा कृषी उद्योगामध्ये काय नाविन्यपूर्ण अशा योजना आहेत ज्या खरंच पुढच्या पिढीसाठी, जसं आता AIचं चाललं आहे, ड्रोन शेतीचं बरंच आपण बोलतो आहे. तर याबद्दल काही अमृतमध्ये असणारी योजना? लघु उद्योगाचं आम्ही ज्यावेळेला काम करायला लागलो, त्यावेळेला मी ज्यावेळेला पुन्हा लोकांना भेटत होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की काही ठिकाणी काही मुलं अशी आहेत ना, की त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी भन्नाट कल्पना येतात. काही नाविन्यपूर्ण योजना आहेत, काही नाविन्यपूर्ण कल्पना आहेत, पण ते प्रत्यक्षात कसं उतरवायचं त्यांना माहीतच नाही. काही जणांनी तर मी असं ऐकलं की पेटंटसुद्धा काढून ठेवलेले आहेत, परंतु त्याला उद्योग कसा सुरू करायचा किंवा पुढं काय करायचं माहीत नाही त्याला. मग लघु उद्योगाचा एक पार्ट आम्ही वेगळा केला आणि स्टार्टअपसाठी म्हणून आम्ही वेगळी योजना आणली. बरं. आणि या संदर्भात आम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचं COEP पुणे यांच्याकडनं जे भाऊ इन्स्टिट्यूट आहे, येस. त्यांच्यासोबत आम्ही ऑफिशियली करार केला. सामंजस्य करारामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही कमीत कमी आमचे 50 स्टार्टअप्स तुम्ही घ्या आणि त्यांना तुम्ही प्रशिक्षण द्या. कारण स्टार्टअप सुरू करणं ही काळाची गरज आहे आणि आमच्या अमृतच्या लक्षित गटातील हे जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलं आहेत, त्यांना सपोर्टची खरोखर खूप आवश्यकता आहे. त्यांचा कॉन्फिडन्स पण कमी असतो, कल्पना खूप चांगल्या असतात, परंतु त्यांना सपोर्टची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आम्ही काय केलं की महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटी जी आहे, महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी, आता रतन टाटाचं नाव दिलं आहे त्याला. बरोबर. तर त्यांच्यासोबत पण आम्ही करार केला. त्यांच्या महाराष्ट्रातल्या सर्व युनिव्हर्सिटीबरोबर करार आहेत, त्यामुळे ती यंत्रणा आपल्याला रेडीमेड मिळाली. तर त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही अजून 50 स्टार्टअप आम्हाला तयार करून द्या. त्यांच्याशी आपण करार केलेला आहे. त्याची योजना अशी आहे की त्या सिलेक्ट झालेल्या मुलाला दर महिन्याला ₹25,000 त्याच्या खर्चाला मिळतात आणि त्या मुलाला वर्षभर जे प्रशिक्षण दिला जाईल त्यासाठीचा खर्च म्हणून त्या संबंधित म्हणजे MSSUला किंवा इकडे भाऊला आम्ही दर महिन्याला ₹6,000 त्या संस्थेला देतो. म्हणजे एकंदर साधारणतः एका विद्यार्थ्यांसाठी 3-3.25 लाख रुपयापेक्षा जास्त आपण खर्च करतो, जेणेकरून त्याचा स्टार्टअप सुरू व्हावा. लघु उद्योगाची योजना सुरू केल्यानंतर हे लक्षात आलं. त्याचप्रमाणे कृषी आधारित उद्योग ज्यावेळेला सुरू केलेत, त्यावेळेला दुसरी गोष्ट लक्षात आली की काही शेतकऱ्यांची जी नवीन मुलं आहेत, ज्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये BSc केलेलं आहे किंवा MSc केलेलं आहे, त्यांची मागणी अशी होती की आम्हाला मग ड्रोनचं हे ड्रोन प्रशिक्षण द्या. त्याच्या आधारावर आम्हाला जंतुनाशक फवारणी किंवा इतर जे आम्हाला करता येईल. मग नंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये शोधलं. महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी संस्था होती, राहुरी कृषी विद्यापीठ, ज्यांच्याकडे DGCA म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन त्यांच्याकडून परवानगी मिळालेली. मग त्यांच्याशी आम्ही पुन्हा करार केला. त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ड्रोन पायलटिंग प्रशिक्षण द्या. बरोबर. आणि त्यासाठीचा जो काही खर्च असेल तो सगळा अमृत भरेल आणि निःशुल्क प्रशिक्षण आमच्या मुलांना दिलं. ती पण योजना चांगली हिट झाली आमची. सगळ्या महाराष्ट्रभर त्याचा प्रचार झाला. त्याच्यात पुन्हा काही मर्यादा नंतर लक्षात आलेल्या आहेत. आता पुन्हा आम्ही त्यात मॉडिफिकेशन्स करणार आहोत. रिसर्चकडे आपण ते आता मॉडिफिकेशन हे होत राहणार आहे, कारण आम्ही जे करत होतो ते आम्ही स्मॉल कॅटेगरीमधलं आहे. परंतु आता काही जणांचं म्हणणं आहे की मीडियम कॅटेगरीचं पण असावं किंवा त्याचा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा उपयोग होण्याकरता इतर ॲप्लिकेशन सुद्धा आम्हाला कळाव्यात, अशी पुन्हा आमची रिक्वेस्ट आम्हाला आली. त्याच्या आधारावर पुन्हा आता आम्ही नवीन प्रस्ताव तयार करतो.
पण ही जी ड्रोन आणि हे भाऊचं हे त्या लघु उद्योगावरनं वळून पुन्हा नवीन जो 2 सब पार्ट म्हणा, हं, हं, पण ती हं. स्वतंत्र योजना म्हणून आपण तयार केली. जेव्हा आपण कुठलाही उद्योग सुरू करतो, तो कुठल्याही क्षेत्रातला असो, तर मग त्यामध्ये पैशाचं भांडवल, राईट? तर मग अमृत, लघुउद्योग आणि पैशाचं भांडवल हा जो त्रिकोण आहे, याबद्दल आलेली अडचण आणि त्यावरती आपण केलेली मात, या विषयावरती हां, तो विषय असा आहे, की ज्यावेळेला आम्ही लघु उद्योगाला सुरुवात केली, अनेकांचे अर्ज मागवले, अनेकांनी उत्साहाने अर्ज केलेत आणि त्यानंतर त्यांना आम्ही प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी त्यांचा माल कसा विकावा, काय करावं, हे सगळं प्रशिक्षण आम्ही देत होतो. त्यावेळेला एक लक्षात असं आलं, की मुलं ते घाबरत आहेत. मुलं आहे, व्यक्ती आहे. कारण आम्ही 21 वर्षापासून तर ते एकदम 50-60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांना आम्ही प्रोत्साहन देत होतो, की तुम्ही हं. लघु उद्योग सुरू करा. त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते आमच्या अपेक्षेप्रमाणे तेवढ्या प्रमाणात उद्योग सुरू होत नव्हते. हं, हं. कारण काय आहे ते शोधायला लागल्यानंतर मग लक्षात आलं, की हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकचे लोकं आहेत. बरोबर. यांच्याकडे भांडवल नाही आहे. मग याच्याकरता उपाय काय हवं? तर ते पैशाचं सोंग आणता येत नाही. बाकी सगळं बोलता येईल तुम्हाला. पैशाचं सोंग कसं आणणार? कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल, थोडी मशिनरी लागते, काही काही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लागतात. त्याच्यावर तो पर्याय आम्हाला काही कळत नव्हता. मग त्यावेळेला आमच्या लक्षात आलं, की अण्णासाहेब पाटले आर्थिक विकास महामंडळ आहे. हं, हं. त्यांच्या धर्तीवर मग आपल्याला इथं सुरू करावं का? असा विषय सुरू झाला. आमची त्यावेळेला तर अनेक प्रॉब्लेम्स असे होते, की स्टाफचा प्रॉब्लेम होता किंवा बऱ्याच गोष्टी आमच्या होत्या. सगळं आम्ही नवीनच काम करत होतो. मी स्टार्टअप अनुभव नव्हता. म्हणूनच बघतोय आता होय. अमृतला. त्यामुळे परंतु मनात एवढी तीव्र इच्छा होती, की आपल्याला आमच्या ह्या लक्षित गटातील लोकांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणजे करायचं आहे. मग शेवटी आम्ही निर्णय घेतला, की आपण व्याज परतावा योजना सुरू करायची. बरं. आणि मग अण्णासाहेब पाटले आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्या पद्धतीनं ते राबवतात आहे त्या पद्धतीनं आम्ही सुरुवात केली. हं, हं. मग त्याची मंजुरी आम्ही आमच्या नियामक मंडळाची मिळाली. मग त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली. त्याच्यातले मग सॉफ्टवेअर तयार करणं, इतर अनेक खूप गोष्टी असतात. फक्त योजना जाहीर केली तर होत नसतात. त्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. ते सुरू केलं आणि आजच्या घडीला साधारणतः 600 जणांचे लेटर ऑफ इंटेंट आम्ही इश्यू केलेले आहेत. हा बरं. मधला जो प्रवास आहे, हा प्रवास मात्र फार काय म्हणतात त्याला बदलत गेलेला चॅलेंजिंग होता आमच्याकरता. हं, हं. योजना इतकी चांगली आहे, की 15 लाखापर्यंतचं कर्ज त्या ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांनी घ्यावं. हं. त्यांनी त्याच्या चॉईसप्रमाणे कुठल्याही बँकेतून घ्यावं. बरं. रिझर्व्ह बँक मान्यता प्राप्त असलेल्या कुठल्याही बँकेतून त्यांनी घ्यावं. ज्यावेळेला तो त्याचे हप्ते रेग्युलरली भरेल, हं, हं. त्यावेळेला त्या हप्त्याचा व्याजाचा जो भाग आहे, तो अमृत भरेल. अरे वाह! त्यामुळे काय म्हणतात त्याला इंटरेस्ट फ्री लोन मिळाल्यासारखं त्याला होईल. हं. लोनची चिंता करण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर टेन्शन कमी होईल. बरोबर. तो पूर्णपणे त्याचं लक्ष त्याच्या उद्योगाच्या विकासाकरता तो लागू शकेल, हा विषय. त्यामुळे आम्ही ती व्याज परतावा योजना सुरू केली आणि जी आता खरोखर चांगली हिट झालेली आहे. आणि लोकांच्या अनेक अपेक्षा त्याच्यापासून खूप वाढलेल्या आहेत. माझ्या पण अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आणि ही व्याज परतावा योजना हे करत असताना सुद्धा पुन्हा त्याच्यातसुद्धा बऱ्याच अडचणी आहेत. कारण बँक आता असं म्हणायला लागले, कारण नवीन योजना सुरू केली की त्यातल्या पुन्हा अडचणी आम्ही शोधून काढतो. कारण माझी अपेक्षा अशी असते की जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा, त्यांची उन्नती व्हावी बरोबर. आणि त्याच्याकरता अजून काय करता येईल ते सगळं सपोर्ट करावं. मग अडचणी दूर करण्याकरता म्हणून पुन्हा मी त्यांना विचारायचो, "काय नेमका प्रॉब्लेम आहे?" तर मग पुन्हा त्यांचा तो विषय असा होतो की आम्हाला बँक लोन देत नाहीये. हं. मग का देत नाहीये? मग सिबिल स्कोर खराब आहे. बरोबर. त्यानंतर मग अनेक ते अजून आम्हाला हे विचारतात की तुमची प्रॉपर्टी काय आहे? तुमचं घर किती आहे? तुमच्याकडे आता अजून खेळतं भांडवल किती आहे? आम्ही नवउद्योजक आहोत. तर आमच्याकडे हे सगळं कसं असणार आहे? मग याच्याकरता काय करता येईल? मग मी बँकेकडे गेलो. आम्ही काही बँकांबरोबर MOU केलेत. हं, हं. बँक ऑफ इंडिया आहे आणि अनेक बँकांसोबत आता भरपूर बँका झालेल्या आहेत, ज्या बँकाबरोबर आम्ही MOU केलेले आहेत, की आमचा लाभार्थी जर तुमच्याकडे आला, तर त्यांना तुम्ही सहकार्य करावं. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही बँकेचे नियम मोडून आम्हाला द्या. बँकेने त्यांचे नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे त्यांनी करावं. परंतु आमच्या लक्षित गटातील ह्या दुर्बल घटकातील उमेदवारांना सॉफ्ट कॉर्नर तुम्ही द्या. हं. त्यांचे अर्ज जे काय असतील ते लवकरात लवकर क्लिअर करा. बरोबर. यासाठी आम्ही अनेकांशी MOU पण केलेले आहेत. हं. ही प्रक्रिया ऑनगोईंग आहे. त्याचे फॉलोअप्स आणि ह्या गोष्टी आता चालू आहेत आमच्या. बरं, पण जेव्हा आपण पुन्हा एकदा तो विषय घेऊयात की फायनान्शियल लिटरसी. कारण एक गोष्ट फार महत्त्वाची तुम्ही बोललात जोशी सर, की जेव्हा दुर्बल गटाबद्दल आपण बोलतो आणि पुन्हा तो विषय तो सिबिल स्कोर. बरोबर.
तर असेही काही अडचण असतात, की गरजेच्या वस्तू जेव्हा नसतात, तेव्हा त्या आपण EMI या कन्सेप्टवरती घेतो. पण कुठेतरी चैनीच्या वस्तू आपण घेण्याकरता त्या सर्व गोष्टीचं उपलब्ध भांडवल आपण घेतो किंवा लोन घेतो अननेसेसरी. पण जेव्हा आपल्याला खरंच त्याची गरज पडते, तेव्हा ती कुठेतरी अडचण होऊन जाते. बरोबर. तर अशा संदर्भात काही फीडबॅक आले होते तुमच्याकडे भरपूर आले होते आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम लोकांना येतोय. काय होतं, की पूर्वी त्याने काहीतरी व्यवसाय सुरू केलेला आहे, बँकेचे हप्ते थकवलेले आहेत हं, किंवा त्यांच्या घरी त्यांनी चैनीच्या वस्तू घेऊन त्यांनी सगळा फंड संपवलेला आहे. काही जणांचं असं असतं, की त्यांनी इन्कम तर कमवलेलं आहे, पण इन्कम टॅक्स रिटर्नच भरलेला नाहीये हं. किंवा बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन्स त्यांनी दाखवलेलेच नाहीये. त्यामुळे बँकेच्या रेकॉर्डवर ह्यांच्या ट्रान्झॅक्शन संदर्भात काही माहीतच नाहीये. बरोबर. अशा खूप गोष्टी आहेत. हं, आता ह्या गोष्टी लोकांना माहीत नाही आहे. आता उदाहरणार्थ त्यांनी जे पैसे साठवून ठेवलेले असतील, तर ते बँक ज्यावेळेला लोन देत असते, त्यावेळेला हे बघत असते, की ह्याच्याकडे किती पैसे आहेत, पैशाचा हा नियोजन कसा करतो आहे हं, आणि ह्या पैशाचा वापर पुढे जाऊन कसा करणार आहे, त्याची हं. प्रवृत्ती कशी आहे, ह्या अनेक गोष्टीच्या आधारावर ते सिबिल स्कोअर ठरत असते. बरोबर. आणि शेवटी बँकेला पण व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे जिथं बुडणार आहे असं त्यांना वाटलं तर ते लोन देणार नाहीत. मग आपण आपला सिबिल स्कोअर आणि आपली क्रेडिबिलिटी वाढवण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. मागच्या बरोबर. 3 वर्षाचे रेकॉर्ड तयार करायला पाहिजे होतं. बरोबर. हा जो पार्ट आहे, की आपला फायनान्सचा जो पार्ट आहे मागच्या 3 वर्षांचा चांगल्या पद्धतीनं ठेवला पाहिजे, याचं जर ज्ञान त्यांना असतं, तर ते कदाचित त्या आज त्यांना सहज कुठलीही बँक त्यांना लोन देऊ लोन शकली देऊ असती. शकते. म्हणजे याचा अर्थ पुन्हा आमच्या लक्षात असं आलं, की फायनान्शियल लिटरसी हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. बरं. मग त्याच्या संदर्भात मग ती योजना आम्ही सुरू केली, की लोकांना आपलं आर्थिक नियोजन कसं करावं, साक्षरता कशी करावी आणि लोकांना ते प्रशिक्षण देण्याकरता पुन्हा आम्ही एक संस्था शोधून काढली आणि आम्ही ती एक योजना सुरू केली आहे, जी ऑनलाईन प्रशिक्षण आहे आणि सगळ्यांसाठी ओपन ठेवलेलं आहे आम्ही, ओपन कॅटेगरीतल्या लोकांसाठी, की फायनान्शियल लिटरसी जर हा विषय माहिती असेल, तर एकच गोष्ट होत नाही. गृहिणी असेल, कॉलेजचे विद्यार्थीही असतील आणि इतर जे साईड बिझनेस म्हणून सुद्धा हा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्याच्या आधारावर ते म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, इन्शुरन्स, हं. फिक्स्ड डिपॉझिट, गव्हर्नमेंट बॉन्ड्स अशा अनेक क्षेत्र आहेत, ज्या क्षेत्रामध्ये ते उत्पन्न हळू कमवू शकतात. बरोबर. चांगलं त्यांना कमिशन मिळतं त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांचा नेहमीचा उद्योग सांभाळून सुद्धा हे करू शकतात हं, हं. आणि स्वतंत्र व्यवसाय म्हणून सुद्धा ते करू शकतात. हं, हं. म्हणून आम्ही फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता एक नवीन एक बॅच आमची संपली. आता दुसरी बॅच आमची आता सुरू होते काही बरं. दिवसांमध्ये. त्याच्याकरता आम्ही आता पुन्हा अर्ज मागवणार आहोत. तर लघु उद्योगामध्ये कमी पडण्याची कारणं हे आर्थिक दृष्टिकोनातून ते साक्षर नाहीत, हे लक्षात आल्यामुळे पुन्हा ही योजना सुरू करावी लागली. पण हा फार महत्त्वाचा मुद्दा इथे डिस्कस करतो आहे आपण, की तुम्हाला चैनीच्या वस्तूवरून तुमची ती जी क्रेडिबिलिटी आहे, त्यापेक्षा महत्त्वाची क्रेडिबिलिटी तुमची बँकेमधली क्रेडिबिलिटी ही फार करेक्ट. ती महत्त्वाची फार आहे. महत्त्वाची आहे. फारच सुंदर आहे. तर आता पुन्हा एकदा मी कृषी क्षेत्राकडे वळतो. कृषी क्षेत्रात आपण ड्रोन आणि ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण साधारण साधतोय. पण कृषी क्षेत्रात अजून एक मोठा पार्ट येतो, तो म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट. म्हणजे बरोबर. तो ह्या विषयालाही मला थोडंसं शिवावसं वाटतं, की अमृतकडे पुन्हा एकदा इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भात काही योजना आहेत का? अवश्य आहे. त्या संदर्भात सांगायचं झालं तर असं आहे, की इम्पोर्ट एक्सपोर्टकडे अमृतनी वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलंय. बरं. लघु उद्योग, कृषी आधारित उद्योग, इम्पोर्ट एक्सपोर्ट हे एकाच वेळेला आम्ही विचार करत होतो आणि हळू ते वाढत गेलं. बरोबर. ज्यावेळेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर ज्यावेळेला म्हणतात, की आम्हाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर म्हणतात, की महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. त्यामध्ये अमृतचं काय कंट्रिब्युशन असेल? मग मी काय केलं पाहिजे? हं. ह्या दृष्टिकोनातून माझा फोकस सुरू झाला. बरं. आणि त्या दृष्टिकोनातूनच मी ते ॲक्टिव्हिटी अनेक अँगलनी मी ते काम करतोय. त्यामुळे नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असं जे आहे, हं, हं. हे त्याच्यातनं मी सुरू केलं. कदाचित अनेकांना पर्टिक्युलरली अमृतच्या लक्षित गटातील लोकांना हे फार अवघड आहे, याची कल्पना आहे मला. अनेक सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत. तो विषय बाजूला ठेवूया आपण. पण तरीसुद्धा याला पर्याय नाही आहे, कारण आपल्याला भारताला समर्थ भारत बनवायचा आहे आणि त्यासाठी याची आवश्यकता आहे. जर 5 ट्रिलियन इकॉनॉमी भारताला आणि 1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राला बनवायचं असेल, तर मग आपल्याला एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे. मग याचा अर्थ आपल्याला प्रत्येक तालुक्यातून एक्सपोर्ट करत असलेला डेडिकेटेड एक माणूस जर आपण तयार करू शकलो, तर हे आपण
चांगलं होऊ शकेल. बरोबर. मग त्यामध्ये अमृत काय काम करू शकेल? मग हं. अमृत आयात निर्यात प्रशिक्षण योजना सुरू केली. हं. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे, की एका तालुक्यातला किमान एक व्यक्ती असा तयार करावा, की त्या तालुक्यातील जे काही इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा जो विषय असेल, तो त्यांनी हँडल करावा. संपूर्ण तालुक्यातल्या सगळ्यांचा एक्सपोर्ट वाढवण्याकरता त्यांनी प्रयत्न करावा आणि त्या तालुक्यातली सगळं आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट करणं म्हणजे फार मोठं कॉम्प्लिकेटेड असला भाग नाही आहे. अनेकांना सुरुवातीला तो प्रॉब्लेम वाटतो. पण जसं त्यामध्ये माणूस पडतो, त्यावेळेला आपोआप लक्षात यायला लागतं, की हे करणं शक्य आहे. शक्य आहे. तर त्याचं प्रशिक्षण आम्ही सुरू केलं. MCED महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट जी संस्था आहे त्यांच्यासोबत आम्ही करार केला आणि आमच्या काही बॅचेस पण त्याच्या झालेल्या आहेत. आता त्यांचं प्रशिक्षण आणि 1 वर्षभरातलं त्यांचं हँड्स ऑन ट्रेनिंग हे सगळं आता चालू आहे. परंतु हे 400 युवकांना इम्पोर्ट एक्सपोर्ट साधारणतः एका तालुक्याला एक असं मी ॲव्हरेज पकडलेलं आहे. या पद्धतीनं तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. पण पुन्हा एकदा तो येतो, की हे सर्व मोठे उद्दिष्ट आहेत आणि अमृत हे जे महामंडळ आहे अगदी मायक्रो लेव्हलला जाऊन काम करत आहे. तर पुन्हा एकदा चॅलेंज येतो, की मॅनपॉवर. तो हा प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉर्ट आउट करताय, की कशाप्रकारे तो अगदी गडचिरोलीपर्यंत एखादा व्यक्ती पोहोचायला त्याला पूर्ण इन्फॉर्मेशन आपण द्यायला मिळाली पाहिजे. तर ह्या संदर्भामध्ये अमृतच्या काही स्ट्रॅटेजीज असतील, की ज्याला म्हणतो आपण, की कुठलीही योजना, कुठलीही संकल्पना किंवा कुठलेही उद्दिष्ट जर साधायचे असेल, तर तुम्हाला मॅनपॉवरची फार गरज असते. तर कशाप्रकारे ते आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम अचीव्ह करणार आहोत, त्याच्यासाठी काही प्लॅनिंग केलेलं आहे? याच्यामध्ये आम्ही मग सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शासकीय यंत्रणेपेक्षा वैयक्तिकरित्या आमच्याशी जोडले गेलेले लोक हे चांगल्या पद्धतीनं करत आहेत. त्यानंतर आम्ही अजून एक प्रयोग केलेला आहे, की आमच्याकडे एक चांगली अशी योजना आहे, की किशोर विकास उपक्रम असं त्याचं नाव दिलेलं आहे. त्याचं उद्दिष्ट पण पूर्ण वेगळं ठेवलेलं आहे आम्ही. आणि अमृतच्या ज्या सगळ्या योजना आम्ही ज्या राबवत आहोत, त्या अमृतचे जे ध्येय धोरणं शासनाने ठरवून दिलेली आहेत, ते अचीव्ह करणे आणि आमचे अमृतचे जे काही मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड रूल्समध्ये जे नमूद केलेले आहेत, ते तेवढं जर आम्ही अचीव्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न केला ना, तर समर्थ राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं पाऊल आहे ते. हे मला पक्का लक्षात आलं. जर भारताला समर्थ राष्ट्र बनवायचं असेल, तर मग प्रत्येक गावाला समर्थ ग्राम बनवायला पाहिजे. मग प्रत्येक व्यक्तीला समर्थ बनवायला पाहिजे. तरच ही चैन पूर्ण होऊ शकते. या दृष्टिकोनातून व्यक्ती विकास करणं हा महत्त्वाचा पार्ट आहे. मग ह्या व्यक्ती विकासाकडे आम्ही लक्ष दिलं. व्यक्ती विकास, किशोर विकास उपक्रम नावाने आम्ही एक उपक्रम सुरू केला. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांनी याच्यावर खूप चांगलं संशोधन केलेलं आहे आणि अतिशय चांगलं मॉडेल तयार केलेलं आहे. आम्ही त्यांचा तो मॉडेल उचलला. त्याच्यामध्ये थोडेफार आम्ही आमच्या सोयीप्रमाणे थोडे बदल केलेत आणि त्याला आम्ही महाराष्ट्रभर आता राबवत आहोत. किशोर विकास उपक्रम आता प्रत्यक्षात गावामध्ये गेल्यानंतर त्याला आम्ही अमृत वर्ग असं नाव दिलेलं आहे. आणि हे सगळं राबवण्याकरता ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा शासकीय राहणार नाही. ही सगळी स्वयंसेवी पद्धतीनं काम करणारी यंत्रणा राहील. अरे वाह! आणि आता आमचे साधारणतः 100 अमृत वर्ग महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी चालू आहेत. आणि याचा गाजावाजा करण्याचा प्रश्न येत नाही आहे का आम्ही काहीतरी वेगळं करतोय अशातला भाग नाही आहे. जे कर्तव्य म्हणून आहे तेच करतोय आम्ही. त्यामुळे काय फार काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ह्या सगळ्या उपक्रमामध्ये अमृत मित्र बरेच जोडले गेले आहेत आमच्याशी, जे व्हॉलंटरीली काम करत आहेत. अमृतच्या उद्दिष्टांसाठी, अमृतच्या लक्षित गटाच्या उन्नतीसाठी किंवा अनेक त्यांची जे काही इच्छा असतील त्या सगळ्या गोष्टींसाठी ते पूर्ण करत आहेत. आणि आमच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अमृत मित्र करतात. त्यामुळे योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही सोशल मीडिया आणि हे वैयक्तिक संपर्क यंत्रणा ह्या दोन्हीचा वापर आम्ही करत असतो. कारण ह्याच प्रश्नाला अनुसरून मी हा प्रश्न का विचारला, कारण यावर्षी जे बजेट अलोकेशन झालं, यामध्ये अमृत महामंडळाला जसं पाहिजे तसं अलोकेशन झालेलं नाही आहे. त्या अमाऊंटचा साधारण काहीतरी 9-9.5 कोटी अलोकेट झाले असतील. तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सर? मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, की अमृतच्या कुठल्याही योजना राबवण्याकरता निधीची अजिबात कमतरता पडणार नाही. 100% आश्वासन मी तुम्हाला देतो. ओके. सो जास्तीत जास्त अमृतच्या लक्षित गटाने पूर्ण फायदा घ्यावा. त्यांना कुठेही निधी कमी पडणार नाही. बरं. तर पुढचा जो असा विषय असणार आहे तो म्हणजे जेव्हा आपण तंत्रज्ञानाबद्दल बोलतो, कृषीबद्दल बोलतो, लघुबद्दल बोलतो, पण आता संगणक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या संदर्भात आपण वळूयात, की
हा जो पार्ट आहे संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर या संदर्भात काही संस्थांसोबत तुमचे काही करार झालेले आहेत किंवा कशाप्रकारे हाही पार्ट आपण आपल्या अमृतच्या प्रवाहामध्ये आणतो आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा जसं प्रिडॅक असेल किंवा सेडॅक असेल किंवा MKCL असतील, ह्या नामवंत संस्था आहेत. तर या संदर्भात तो असा अँगल आहे, उद्योजक बनवण्याचं काम हे आपण कॉलेजमध्ये असल्यापासून सुरू करावं, हे बरोबर. आमच्या लक्षात आलं. म्हणून आम्ही अमृत कलश ही योजना आणली, की जे मुलं कॉलेजची मुलं आहेत हं, हं. किंवा कॉलेज सोडलेलं आहे काही कारणास्तव, परंतु त्यांना उद्योजक बनायचं आहे आणि ते आपल्या टिपिकल पॅटर्नच्या उद्योगापेक्षा काहीतरी वेगळं त्यांना बनवायचं आहे, बरं, IT रिलेटेड वगैरे. बरं. तर त्यांच्याकरता म्हणून आम्ही अमृत कलश ही योजना आणली, हं. ज्यामध्ये आम्ही 4 मॉड्यूल्स तयार केलेत. ते संपूर्ण मॉड्यूल्स डिफाईन केलेत आम्ही. पहिल्या मॉड्यूलमध्ये आमचा जो लक्षित गटातला उमेदवार असेल, त्याला कम्युनिकेशन स्किल कशा पद्धतीनं चांगलं करायचं, या संदर्भातलं ट्रेनिंग आम्ही देतो. हं. म्हणजे त्याला नॉर्मल कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश स्पीकिंग आणि जनरल बिहेवियर संदर्भातले जे काही पॅटर्न्स असतात, त्यांचा अभ्यास. बरं. तो 1-1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा तो कोर्स असतो. त्यानंतर मग IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे बेसिक जे कोर्सेस असतात, हं, हं. त्या कोर्सेसची माहिती. फॉर एक्झाम्पल MSCIT हे पूर्वी फार गाजलेलं आहे. हो, हो. अगदी. परंतु त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच AI टूल्स ॲड केलेत आणि अजून बरेच ॲडिशन्स करून चांगले असाइनमेंट्स तयार करून त्याच्या आधारावर तो दुसरा एक मॉड्यूल तयार केलेला आहे. तिसरा मॉड्यूल त्याच्यानंतर असं तयार केलं आहे, की डोमेन स्पेसिफिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हार्डवेअर अँड नेटवर्किंग, हं, हं. वेब डिझायनिंग, त्यानंतर डिजिटल मार्केटिंग, असे काही पॉप्युलर आम्ही डोमेन्स निश्चित केलेत आणि त्या डोमेनमधलं त्याला डोमेन स्पेसिफिक स्किल हे आपण त्यांना 1.5 ते 2 महिन्याचं ट्रेनिंग, तो एक मॉड्यूल तयार केलेला आहे. समजा त्याला अजून याच्यातलं ॲडव्हान्स व्हर्जन पुन्हा शिकायचं आहे शिकायचं असेल. आणि शिकावं हेच आमचं अपेक्षित आहे. कारण मॉड्यूल 3 मध्ये जो जाईल, त्याला तेव्हापासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू कसा करावा आणि व्यवसाय सुरू करण्याकरता आम्ही प्रशिक्षण द्यायला सुरुवात करणार आहोत. हं. समजा ब्लॉग लिहिणे किंवा डिजिटल मार्केटिंग करणे हं, हा हं. विषय, या विषयावर त्याला करिअर करायचं असेल, तर तिथपासून मॉड्यूल 3चा अभ्यास सुरू केल्यापासून तर त्यांनी लगेच त्याला स्वतःच्या प्रॅक्टिकल कामाला सुरुवात करायची. बरं. आणि ती संस्था आमच्या विद्यार्थ्याला ह्या प्रशिक्षणापासून तयार करेल. मॉड्यूल 4 मीनव्हाईल सुरू होईल. मॉड्यूल 4मध्ये ह्याचं ॲडव्हान्स व्हर्जन त्याला शिकवलं जाईल. हं, हं. म्हणजे प्रॅक्टिकल त्याचं चालू आहे, प्लस मॉड्यूल 4चं पण त्याचं ट्रेनिंग सुरू झालेलं असेल. आणि मग ज्यावेळेला ते सगळे मॉड्यूल बाहेर होईल, त्यावेळेला तो प्रत्यक्षामध्ये काहीतरी उत्पन्न कमवण्याच्या स्थितीमध्ये गेलेला असेल. बरं. MKCLचा आम्ही असा पॅटर्न तयार केला. पुण्यामध्ये अमृतच्या लक्षित गटातील अनेक उमेदवार आहेत, जे IT रिलेटेड, कॉम्प्युटर रिलेटेड किंवा अनेक इंजिनियर्स आहेत. बरोबर. त्यांच्याकरता काहीतरी केलं पाहिजे असा एक विषय समोर आला. मग त्यासाठी आम्ही SEDAC बरोबर करार केलेला आहे अरे वाह! आणि SEDACचे जेवढे काही कोर्सेस असतील, हं, हं. अनेक कोर्सेस आम्ही डिफाईन केलेले आहेत, की ज्याच्यामध्ये प्लेसमेंट चांगले मिळतात किंवा ज्या कोर्स केल्यामुळे आपल्याला उद्योग सुरू करता येतात. आम्ही असे सिलेक्ट केले त्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल आमच्या SEDAC बरोबर अनेक राउंड ऑफ मीटिंग्स झाल्यात आणि त्याच्या आधारावर आम्ही ते ठरवलेले आहेत. आणि त्या कोर्समधला जो काही फीचा पार्ट आहे, 100% पार्ट अमृत खर्च करेल. प्रत्येकाची फी 50,000 पासून ते 1-1.5-2 लाखापर्यंत पर्यंत आहे. आहे. बरोबर. आणि खूप दर्जेदार संस्था आहे ती. तिथं ॲडमिशन मिळण्याकरता म्हणून पहिले CCAT एक्झाम द्यावी लागते. हं. मग ती एक्झाम पास झाल्यानंतर SEDACला ॲडमिशन मिळते. CCATची एक्झामसाठी म्हणून तयारी करून घेण्याकरता सुद्धा आम्ही अरे वाह! अभ्यासक्रम तयार केलेला आहे. जेणेकरून आमच्या लक्षित गटातील जास्तीत जास्त विद्यार्थी SEDACमध्ये ॲडमिशन घेतील. जेणेकरून आमचा जो अमृतचा लक्षित गटातला विद्यार्थी आहे, तो टेक्नॉलॉजिकली साऊंड व्हावा, या दृष्टिकोनातून ह्या योजना आम्ही कॉलेज स्तरापासून तर आफ्टर ग्रॅज्युएशनपर्यंत घेतलेल्या आहेत. बरं. आणि ह्या फक्त IT रिलेटेड तुम्हाला मी सांगितलं. हं. अनेक जण असे आहेत, की जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले हां, आहेत, माझा प्रश्न तोच होता. इलेक्ट्रिकलचे झालेले आहेत किंवा काही डिप्लोमा झालेले आहेत, हं. काही ITI झालेले आहेत. मग त्यांच्याकरता आम्ही IGTR, इंडो जर्मन टूल रूम यांच्यासोबत आम्ही करार केला. अनेक जणांना हा विषय माहिती नाही आहे. इंडो जर्मन टूल रूम अत्यंत नावाजलेली संस्था आहे. भारत सरकारचा तो उपक्रम आहे आणि इतके लेटेस्ट टेक्नॉलॉजीची मशिनरीज त्यांच्याकडे आहेत. मला वाटते बाहुबलीच्या पिक्चरचे काही जे सीन्स आपण बघतो, हे सगळं तिथे तयार केलेलं आहे त्या सगळ्यांनी त्यांनी IGTRमध्ये.
खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. कॅम्पस बघून आला तर लक्षात येईल की किती सुंदर तो कॅम्पस आहे. त्यांच्यासोबत आम्ही करार केलेला आहे आणि तिथं जो मुलगा शिकेल त्याला नोकरीची हमखास हमी अशा पद्धतीचंच ते वातावरण एकूण आहे. जनरली आपण 100% असं म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. त्यामुळे कमीत कमी 80-90% लोकांना तर हमखास नोकरी मिळते आणि ती सुद्धा चांगल्या पगाराची मिळते. तर तिथले अनेक 15 निवासी कोर्सेस आहेत जे 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचे आहेत. तो संपूर्ण कोर्स अमृत स्पॉन्सर करत आहे आणि हे निवासी कोर्स फक्त संभाजीनगरला आयोजित केल्या जातात. तिथे निवासाची सोय आहे आणि IGTRची महाराष्ट्रामध्ये अजून काही केंद्र आहेत त्या ठिकाणी अनिवासी शिबिर अनिवासी कोर्सेस घेतले जातात. बरं. पण एक गोष्ट नक्कीच ऑब्झर्व्ह झालेली आहे की अमृत महामंडळ हे उद्योजकतेची जी बीजे आहेत ते सुरुवातीपासूनच अगदी आम्ही सुरू केलेलं आहे. आणि जसं तुम्ही फार थोडक्यात सांगितलं की नोकरी मागणाऱ्यापेक्षा तुम्ही देणारे व्हा. तर आणि तुम्हाला हेही सांगतो, हे बोलणं सोपं आहे, करणं फार अवघड आहे आणि खूप याला रेजिस्टन्स आहे. म्हणजे फक्त बाहेरून नव्हे, कॉन्फिडन्स लेवल जो बिल्डअप व्हायला पाहिजे तो होत नाहीये. साहजिक आहे ना, जे घ्यायला सांगितलं तुम्ही सुरक्षित नोकरी घ्या बाबा, कमी पगाराची असेल तरी चालेल, ही जनरल मेंटॅलिटी सगळीकडे सर्वत आहे. त्याला क्रॉस करून मी म्हणतो की तुम्ही उद्योजक सुरू करा, नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे व्हा. हे एवढं सोपं काम नाही आहे. मग ह्याचं आपण लहानपणापासूनच जर त्यांना ट्रेनिंग दिलं तरच ते शक्य आहे. ते एका वेळेला ते होणं शक्य नाही आहे. म्हणून आम्ही जे काही करतोय याला खूप मेहनत घ्यावी लागते. प्रचंड मेहनत आहे, पण त्या प्रपोर्शनमध्ये रिझल्ट मिळत नाहीत. ते टँजिबल नसतात, मोजमाप करणं शक्य नसतं. बरोबर. असं पण आता योजना आल्या, डॉक्युमेंटेशन आलं आणि सर्व गोष्टींचा हा ताळमेळ आला. सो आता जसं बोलायचं झालं तर बऱ्याच योजना आहेत, बरंच आहे. पण सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे रिसर्चचा. तो हा कंटिन्युअस रिसर्च हा चालू आहे अमृतमध्ये, हे ऐकून फार बरं वाटलं. तर 1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्रासाठी आणि अमृत हे समीकरण कसं जोडून आलं पुढच्या येत्या काही वर्षांमध्ये? याचे काही पुढचे प्लॅन्स? अमृतचे जे काही लघु उद्योजक तयार करू आम्ही, कृषी आधारित उद्योग तयार करू किंवा इतर जे आमचा अमृतचा भर हा व्यावसायिकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं याच्याकरता आहे आणि त्याच्याकरता खारीचा वाटा निश्चितपणे अमृत उचलेल. कारण 1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. नाही, अगदीच नाही. खूप मोठी गोष्ट आहे. पण आम्ही कुठून तरी आत्ताच सुरुवात केली तर त्याला हळूहळू बरोबर त्या मार्गाला आमची लोक जायला लागतील. एक विषयाला 1 ट्रिलियन इकॉनॉमी हा विषय आत्ताचा बोलला गेलेला आहे. आमची सुरुवात तर ही सुवर्णभूमी भारत आणि समर्थ राष्ट्र ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो. त्यामुळे 1 ट्रिलियन इकॉनॉमी काही वर्षांमध्ये होईल, परंतु हा आमचा जो प्रकल्प आम्ही सुरू केलेला अमृतमध्ये, ज्या अनेक योजना आम्ही करतो आहोत, हे फार पुढचा विचार करून आम्ही करतो. शॉर्ट टर्मचे कोर्सेस, शॉर्ट टर्मचा विचार आमचा फार कमी करणार आहोत आम्ही. पण काही योजना आम्ही अशा घेतलेल्या आहेत की त्यांना शॉर्ट टर्मच्या योजना घेतल्याशिवाय पर्याय नसतात, कारण ती इमिडिएट रिक्वायरमेंट आहे. म्हणून त्या योजना आम्ही घेतलेल्या आहेत. बरं. तर सरतेशेवटी जेव्हा आपण जातो वल्ली माणसाचं, तर वल्ली माणसाचं एक असतं की आपण इम्पॅक्ट प्लेअर किंवा इथनं काहीतरी नवीन संकल्पना आपली बाहेर पडली पाहिजे. तर अमृत महामंडळ जे आहे त्यांनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्याची अजून डेप्थ इन्फॉर्मेशन लक्षित गटाला मिळावी आणि असा हा प्रयोग आपण करावा, याबद्दल तुम्हाला काय माहिती, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही बघताय की पॉडकास्टद्वारे प्रत्येक योजना ही सांगितल्या गेली पाहिजे, जेणेकरून जे युवक युवती जे आहेत ते पर्सनली अमृतसोबत कनेक्ट व्हायला पाहिजे. तर हा प्रयोग कसा राहील? तर मला असं वाटतं की आपण पॉडकास्टच्या माध्यमातून याच्या पुढे अमृतचे जे प्रत्येक योजना आहेत त्या योजना संदर्भात आपण पॉडकास्ट केला पाहिजे. त्या योजनेचे अंतरंग, त्याचे डेप्थ, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचे काय फायदे होणार आहेत, आपण ते करणार आहोत. अमृत प्रवाह या सिरीजमध्ये आपण त्या सगळ्या योजना सविस्तर लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि हे पोहोचवलं तर लोकांना कळेल की त्याचे आपण का करतो आहोत आणि त्याच्यामुळे बेनिफिट्स काय आहेत. आणि हे करत असताना अमृत त्यांच्या पाठीशी आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आम्ही त्यांना आश्वस्त करतो आहे. तर त्याच्यावर आम्ही प्रयत्न 100% करणार. सर, आता आपण कुठलेही महामंडळ म्हटलं तर वेगवेगळ्या शिक्षण अर्हतेनुसार त्यांच्या स्कीम असतात. तर मग अगदी आपण आता सुरू करूयात की 10वी आणि 12वी काही युवक युवती पास झाले, त्यानंतर तर तो क्रम कसा आहे, त्याच्यामध्ये रिसर्च, अपलिपमेंट आणि ट्रेनिंग ह्या प्रकारे कसं संशोधन झालं असेल बरं का? तर ते मुलं लहान असल्यापासून तर संस्काराचा विषय आम्ही जो घेतलेला आहे तो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे किशोर विकास उपक्रमच्या आधारावर आम्ही व्यक्तिमत्व विकासापासून सुरू करतो. बरोबर. मग ती मुलं शाळेत असल्यापासून
त्यांना आम्ही प्रशिक्षण देणं. हं. अमृत वर्ग म्हणजे तो एक व्यक्तिमत्व विकासाचा खूप अतिशय सुंदर पैलू आहे, की ज्यामध्ये सायंटिफिकली सांगायचं झालं तर व्यक्तीचा उजवा मेंदू आणि डावा मेंदू हं. हे आपल्या शरीरातले व्यक्तिमत्व घडवत असतात. आणि ज्यावेळेला दोन्ही मेंदू ॲक्टिव्ह असतात, त्यावेळेला त्याची पर्सनॅलिटी ही ओव्हरऑल चांगली पर्सनॅलिटी बनते. आम्ही त्या अमृत वर्गामध्ये अशा पद्धतीचं मॉडेल केलेलं आहे, की ज्यामुळे त्या विद्यार्थ्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये तो मॅच्युअर होईल. आणि ते मॉड्यूल तसे बनवलेले आहेत. मग तो इव्हन मैदानी खेळ असतील, बैठे खेळ असतील, घोषणा असतील किंवा आम्ही ज्या गोष्टी त्यांना शिकवतो, घुमता किल्ला आहे किंवा अशा अनेक गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो. त्यावेळेला न सांगता त्याच्या हे लक्षात येते, की समाज म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे. हं, 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 हं. आणि आपण जर फुटलो, तर आपल्यावर संकट येईल. हे न सांगता त्यांना एकत्र लक्षात येऊन जाते. अशा अनेक गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये न सांगता आपोआप त्याच्यामध्ये कव्हर होतात. तर व्यक्तिमत्व विकासाकरता म्हणून किशोर विकास उपक्रम जो आमचा आहे, तो अतिशय चांगला उपक्रम आहे, जो आम्ही शालेय जीवनापासून शिकवायला सुरुवात करतो. आणि ते आता या जून-जुलैच्या नंतर चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतील. आणि यानंतर ज्यावेळेला समजा मुलगा 12वी पास झाला. 12वी पास झाल्यानंतर लगेच मुलांच्या लक्षात येतं, की आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे कॉलेजच्या नंतर. मग त्यांच्याकरता आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद ह्यांच्यासोबत करार केला. त्यांचे जे टायपिंगचे कोर्सेस आहेत, शॉर्टहँडचे कोर्सेस आहेत, हं, हं. ते आमच्या लक्षित गटातील उमेदवार ज्यावेळेला ती परीक्षा पास करतात, त्यांना आम्ही ती फी पूर्ण परत करतो. बरं. त्यामुळे आमचे असे अनेक विद्यार्थी आहेत, की ते GCC, TBCसाठी भरपूर अर्ज करायला लागलेले आहेत. बरं. आणि ह्या निमित्तानं टायपिंग आणि शॉर्टहँड हे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आमची मुलं शिकायला लागलेली आहेत. शिकायला लागले. मग ज्यावेळेला मुलगा ग्रॅज्युएशनला जातो, ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचे मगाशी काही योजना मी तुम्हाला सांगितल्या. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो इंजिनिअरिंगमध्ये गेला, तर मग CDACची योजना आहे, बरोबर. IGTR आहे. त्याचप्रमाणे आम्ही CPET याच्यासोबत पण आता करार करतोय. प्लॅस्टिकच्या जेवढ्या वस्तू आपण बघतोय, त्या संदर्भातले मोल्ड, CNC किंवा असे लहान-सहान अनेक कोर्सेस आहेत, की ज्या कोर्सेसमुळे लघु उद्योग करण्याला सोपं जातं. आणि त्याच्याकरता जे कोर्सेस आहेत, त्या सगळ्या कोर्सेसची फी आपण अमृत म्हणून भरणार आहोत. त्या मुलाने ते शिकायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. CPET फार चांगली संस्था आहे. त्यांच्याबरोबर आपला करार. त्यानंतर नायलेट नावाची एक संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्यांच्यासोबत आपला करार झालेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून तर अनेक जे चांगले जे कोर्सेस आहेत, त्या सगळ्या कोर्सेस संदर्भात आमचा त्यांच्यासोबत करार झालेला आहे. ते सगळे कोर्सेस इतके दर्जेदार आहेत, की हा कोर्स झाल्यानंतर त्यांना ऑलमोस्ट नोकरी मिळण्याची हमी, अशी ती स्थिती असते. आमचा उद्देश नोकरी मिळणं हा नसल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत करार करताना असा मुद्दा मांडलेला आहे, की तुम्ही व्यावसायिक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या मुलांना शिकवा. त्यामुळे नायलट हा सुद्धा त्याच धर्तीने आपण केलेला आहे. काही गरीब मुलं आहेत, त्या मुलांचं IIMला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला ॲडमिशन झालेली आहे किंवा IITला ॲडमिशन झालेली आहे. परंतु तिथला खर्च हा सर्वसाधारण खर्च नसतो. बरोबर. बराच खर्च असतो. परंतु घरची परिस्थिती फार हलाखीची असते. कारण हे आमचे गट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले असतात. त्यांच्याकरता म्हणून जे एम्स, IIT, IIIT, IIM या ठिकाणी ॲडमिशन घेतील, त्यांना दरमहा ₹10,000 आम्ही त्यांना खर्चासाठी देतो. आणि असे 4 वर्षापर्यंत त्यांना मिळणार. 1 महिन्याचं आम्ही देत नाही, कारण 1 महिन्याला सुट्टी असते, त्यावेळेला त्यांच्या घरी असतात. त्यामुळे आम्ही वर्षाचे 11 महिन्यासाठी त्यांना आपण पूर्ण पैसे देतो. ही एक अतिशय चांगली योजना आहे. अनेकांनी मला धन्यवाद व्यक्तिशः फोन करून सांगितलेले आहेत. मग ग्रॅज्युएशन करताना शेवटच्या वर्षामध्ये आणि त्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे MPSC आणि UPSCच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतरच्या आम्ही काही योजना आणलेल्या आहेत. बरोबर. नंतर मागणी अशी व्हायला लागली, की आमच्या गावात राहूनच आम्हाला अभ्यास करायचा आहे. पुण्यामध्ये जाऊन अभ्यास करणं शक्य नाही आहे. तो खर्च नाही परवडत आम्हाला. आणि खर्च परवडणं न परवडणं हा विषय वेगळा, कारण नोकरी मिळेल न मिळेल हा सांगता येणार नाही. परंतु आमच्या घरचा जो व्यवसाय आहे, शेती आहे किंवा जी नोकरी आहे, ती नोकरी ते करतच मला MPSC, UPSCचा अभ्यास करायचा आहे. ते कसं करणार? मग त्या संदर्भात अनेकांची आशा आहे, की तुम्ही ऑनलाईन कोर्स सुरू करा.
मग त्यासाठी आता आम्ही नव्याने MPSC म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन कोर्स सुरू करत आहोत. त्याचं स्वरूप असं राहील की UPSC, MPSC, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगचे रिक्रुटमेंट्स आणि तलाठी, क्लर्कपासून सगळ्या कोर्सेससाठी जो एक कॉमन सिलेबस असतो, त्या सगळ्या सिलेबसचा फाउंडेशन कोर्स आम्ही तयार केलेला आहे. बरं. तो पूर्ण असा छान सिलेबस तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ते कव्हर होतात. आणि ह्याच कोर्सचा अभ्यास केल्यानंतर मग पुढचा जो टप्पा त्यांचा मूळ एक्झामसाठीचा आहे, ते तयार करणं सोपं जाते. बऱ्याच वेळेला असं होतं की अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला ह्या कोर्समध्ये MPSCमध्ये, UPSCमध्ये आपल्याला गती आहे की नाही हे माहीत नसते. तो अभ्यास करतोय, तो परीक्षा पुण्याला गेलेला आहे म्हणून मी पण त्याच्या पाठीमागे निघालोय. पण त्याचा ॲटिट्यूड वेगळा असतो, माझा ॲटिट्यूड वेगळा असतो, माझी गती वेगळी असते. पण तो बाकीचे लोक धावतात म्हणून आपण धावण्यात अर्थ नसतो. मग त्याला कसं कळेल की मला गती आहे किंवा नाही? मग हे कळण्याकरता पालकांसाठी किंवा मुलांसाठी सुद्धा ऑनलाईन कोर्स कधी करावा. ऑनलाईन कोर्स करत असताना मग त्याला कळते किती कळते, किती तो प्रेझेंट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याला क्लिअर होतात. बरोबर. जेव्हा त्याला लक्षात येते की आता हे आपल्या आवाक्यातलं आहे, त्यावेळेला तो पूर्णपणे मग MPSC, UPSC करता उतरू शकतो. आणि ती 5 ते 7 वर्ष विनाकारण वाया गेली असती, ती वर्ष अनेक जणांचे वाचू शकतात. आणि हे 5-6 वर्ष तो मग व्यवसायाकडे किंवा इतर गोष्टीकडे तो वळू शकतो. मग ही MPSCची ऑनलाईन, म्हणजे MPSC म्हणण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा ऑनलाईन कोर्सेस आम्ही आणलेले आहेत. तर असे आमचे अनेक कोर्सेस आहेत. मी जेव्हा अमृत या संस्थेची वेबसाईट बघितली, त्यामध्ये बेकरी व्यवस्थापन हा पण एक कोर्स होता. बरोबर आहे. म्हणजे ते कोरोनाच्या काळात अगदी सुळसुळाट झाला होता आणि फारच घराघरात एंटरप्रेनर्स तयार झाले बेकरी या इंडस्ट्रीमध्ये. महिलांनी फार पुढाकार घेतला. तर त्या संदर्भात काय कोर्स आहे? हो, ते फार अमृतने फार सुंदर असेल असं मी अपेक्षा करतो. आम्ही असं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रभर एक अमृत बेकरीचं एक ब्रँड म्हणा किंवा एक 400 असे शॉप्स सुरू करावेत. म्हणजे 400 बेकरी उद्योजक तयार करावेत, असं एक डोक्यामध्ये एक स्वप्न आहे आमचं. साधारणतः एका तालुक्याला एक, मोठ्या शहरामध्ये, मोठ्या तालुक्यांमध्ये एकपेक्षा जास्त तिथे बेकरी होईल. त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही पुन्हा MCED सोबत आम्ही करार केलेला आहे. आणि त्यांना सांगितलं की आमचे एवढे 400 विद्यार्थ्यांना तुम्ही चांगलं प्रशिक्षण द्या. त्यांच्या 18 दिवसाच्या निवासाची सोय, सगळ्या चांगल्या पद्धतीची सोय, जेवणा खाण्याची सोय सगळं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना देतो. प्लस 18 दिवसाचं पूर्ण प्रशिक्षण त्यांना देतं. आणि हे झाल्यानंतर मग त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग, प्रत्यक्षामध्ये त्यांचं मग उद्यम आधार काढण्यापासून तर इतर गोष्टींसाठी सगळ्यांना त्यांना सपोर्ट करणं, असा पूर्ण तो ॲग्रीमेंट आमचा MCED बरोबर झालेला आहे. आणि त्यांच्या ऑलरेडी काही बॅचेस झालेले आहेत, अनेक विद्यार्थी शिकून झालेले आहेत. आता त्यांचा पुढचा टप्पा सुरू झालेला आहे की प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्याकरता म्हणून कुठली मशिनरी कशी आणायची किंवा काय करायचं, हा पार्ट आता सुरू झालेला आहे. आता हळूहळू आम्हाला प्रत्येक तालुक्याला अशी माणसं तयार करायची आहेत. जास्तीत जास्त युवकांनी, ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, गृहिणींनी, याचा त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि आमच्या अशा ज्या काही योजना असतील, त्या योजनेचे लाभार्थ्यांच्या त्यांचा प्रचार, त्यांच्या व्यवसायाचा प्रचार कसा करावा या संदर्भात सुद्धा माझा आता विचार सुरू झालेला आहे. आम्ही अमृतच्या वतीनं प्रचार करायचा विचार करतोय की बरं, हा आमचा अमृतचा लाभार्थी आहे, तो अमृत बेकरी करतोय किंवा असा लघुउद्योग करतोय किंवा अजून त्याचा असा व्यवसाय आहे. आता आम्ही पुन्हा अमृत सूर्यमित्र प्रकल्प पण सुरू करतोय. तर ह्या तालुक्यातला आमचा प्रतिनिधी आहे. जर कोणाचा काही या विषयासंदर्भातला विषय असेल तर त्यांनी आमच्या या प्रतिनिधीला भेटावं. तुम्हाला तो पूर्ण गाईड करेल. म्हणजे याचं मार्केटिंग आपण करावं असा एक विषय डोक्यात आहे. ते कशा पद्धतीनं रोल आउट करता येईल ते बघूया. म्हणजे आमचा व्यावसायिक पूर्णपणे तयार होण्याकरता माझी एवढी धडपड आहे. फारच ऐकून बरं वाटलं आणि फार मोठं धोरण पण आहे आणि विचार पण आहे सर. जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी बारकाईने बघतो तेव्हा काही गोष्टी अशा असतात की आपण ग्लोबली देखील बघायला पाहिजे इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत. महाराष्ट्र शासनाचे धोरण पण त्या प्रकारेच आता डिफाईन होतात आहेत. तर यामध्ये अमृतने पुढे वाटचाल केली की अशा प्रकारे काही स्कीम्स लॉन्च केल्या आहेत? हो, अमृतने सूर्यमित्र योजना आणलेली आहे. भारतामध्ये आता सोलर पॅनल इन्स्टॉलेशन हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच्या पुढे तर अजून मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि जिथं सोलर पॅनलचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे, त्याचं मेंटेनन्स, रिपेअर हे कंटिन्यूस राहणार आहे. म्हणजे तो जर व्यवसाय कॅप्चर केला तर एक आमचा माणूस चांगल्या पद्धतीने व्यावसायिक तयार होऊ शकतो, हे आपल्याला लक्षात आलं. त्यामुळे अमृत सूर्यमित्र प्रकल्प योजना आपण सुरू केलेली आहे. पुन्हा तो MCED बरोबर करार केलेला आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यावर आमचं जास्त भर आहे. 18 दिवसाचं निवासी शिबिर त्याला आपण घेतलेलं आहे.
आणि एका तालुक्याला एक आमचा माणूस राहील की जो त्या तालुक्यातली डिमांड पूर्ण करण्याकरता काम करेल. मग तिथे सोलरचं इन्स्टॉलेशन, रिपेअर, मेंटेनन्स सगळी कामं तो करेल किंवा तो एक 4 मित्रांसोबत एकत्रित येऊन त्या ठिकाणी पुढाकार घेऊन तो काम करेल. आणि हा विषय आम्ही मोठ्या प्रमाणात राबवण्याचा विचार करतोय. एका तालुक्यामध्ये कदाचित डिमांड एकापेक्षा जास्त असू शकते आणि ती असावी, कारण सोलर पॅनलच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं ही आता काळाची गरज आहे. बरोबर. आणि त्याच्याकरता म्हणून हे आम्ही आता सुरू केलेलं आहे. मग त्याच्या पुन्हा मार्केटिंगचं पुन्हा ती जबाबदारी पण आम्ही घ्यायचा विचार करतोय, जेणेकरून आमचा लाभार्थी हा व्यावसायिक म्हणून उभा राहावा. तर आता आपण बऱ्याच योजनांबद्दल बोललो आहे सर. तर आता ह्या योजना पोहोचवायच्या कशा? या संदर्भात असं आहे की 2 महिन्यामध्ये आमचा स्टाफ मिळाला. आम्ही स्टाफची अपॉइंटमेंट ऑलमोस्ट केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आमचे जिल्हा व्यवस्थापक आणि त्यांचे सहाय्यक हे कार्यरत आहेत. अनेक अमृत मित्र, अमृत सखी हे आमच्या मदतीला स्वयंसेवी पद्धतीने मदत करण्यास तयार आहेत. आणि आमचे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत म्हणून ते मागे राहतात, ही गोष्ट लक्षात आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून पहिल्यांदा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर महाअमृत अभियान आयोजित केलेलं आहे. 6 एप्रिलला रामनवमीच्या मुहूर्तापासून तर 28 मे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीपर्यंत, म्हणजे युगपुरुष ते द्रष्टापुरुष ह्या कालावधीपर्यंतचा काळ आहे, त्या पूर्ण आम्ही अमृत अभियान राबवणार आहोत. यामध्ये अनेक संघटना, अनेक संस्था यांच्या बैठका घेणं, अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं, सोशल मीडियाचे क्लब तयार करणे, प्रत्येक तालुक्यामध्ये तयार करणे, त्यानंतर अनेक लाभार्थ्यांचा गट तयार करणे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे लाभार्थी सध्या आहेत, त्यांचा एक गट तयार करणे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक क्लब तयार करणे, असे इतक्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जाऊन त्यांचे क्लब तयार करणं, त्यांच्या गाठीभेटी घेणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, लोकप्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचवणं, असं एक मोठा अभियान आम्ही तो घेतलेला आहे. ऑलरेडी ते कामाला सुरुवात झालेली आहे. आता जिल्ह्यामध्ये फक्त 1 किंवा 2 माणसं फिरणारी आमची असतात, त्यामुळे ती संख्या कमी पडत असली तरी पूर्ण एनर्जेटिकली आमची सगळी माणसं महाराष्ट्रभर फिरत आहेत. आणि तिथे सुद्धा अनेक पेपर, वर्तमानपत्रातल्या बातम्या, सोशल मीडियातली बातम्यावरून लक्षात येते की आमची माणसं ॲग्रेसिव्हली काम करायला लागलेली आहेत. आणि त्यांना आम्ही असं सर्व लोकांना आवाहन करतोय की तुम्ही लाभार्थ्यांनी त्यांची कागदपत्र मिळवण्याकरता अमुक ह्या साईटला जा, तुम्ही असा अर्ज भरा, कसा अर्ज भरायचा याचं ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना अजून मदत केली जाते. तहसीलदार कार्यालय, कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांच्यामार्फत आपण कोऑर्डिनेट करतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आम्हाला कार्यालय सुरू करण्याकरता आम्ही अर्ज केलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आमचं कार्यालय सुरू होईल. अशा अनेक पातळीवर ह्या कालावधीमध्ये आम्ही काम करणार आहोत. आणि महाअमृत अभियान हा एक पहिलाच आमचा फार मोठा प्रयोग आहे. ह्यामध्ये लोकांमध्ये अजून मिक्स होण्याकरता म्हणून आपण निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा याचं पण आयोजन केलेलं आहे. तर एक मोठा असा कार्यक्रम आहे, जरा चॅलेंजिंग आहे, पण मजा येतोय आम्हाला काम करताना. ग्रेट. अजून एक विषय जो माझ्या लक्षात आला आहे की जसं महाराष्ट्रात बरेचसे उद्योजक असतात, शेतकरी असतात, ते फार सुंदर काम करतात, राईट. पण ते कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांचं काम बघून कोणाला तरी प्रेरणा मिळावी. तर जसं आपलं बोलणं आलं की अमृत प्रवाह, तर या माध्यमातून पुढे आपण काही कल्पना आहे की ती लोकांपर्यंत आपल्याला म्हणता येईल? हो, त्या संदर्भात सुद्धा कल्पना आहे. कदाचित पुढच्या 2-4 महिन्यामध्ये ते प्रत्यक्षात उतरेल सुद्धा. कशा पद्धतीने उतरवायचं त्याच्याबद्दल चिंतन, मंथन चालू आहे. आमच्या लक्षित गटातील अनेक जण असे आहेत ना की ज्यांनी खरोखर एक्स्ट्राऑर्डिनरी काम केलेलं आहे, त्यांच्या कुवतीपेक्षा इतकं सुंदर काम केलेलं आहे, मग त्याला पब्लिसिटी मिळावी. त्याचप्रमाणे समाजामध्ये अशा अनेक संस्था आहेत, अनेक गट असे आहेत की ज्यांच्यामुळे प्रेरणा घेऊन आमच्या लक्षित गटातील उमेदवार इन्स्पायर होऊन चांगलं काम करतील. ह्या सगळ्यांची माहिती मिळावी यासाठी म्हणून आम्ही आमचा एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करणार आहोत. त्याचं सब डोमेन पण घेतलेलं आहे, ते आता हळू तुम्हाला कळेल. परंतु त्या माध्यमातून चांगले कामं लोकांपर्यंत पोहोचवणे, जेणेकरून लोक मोटिवेट होतील आणि चांगल्या मार्गावर जातील. थोडक्यात एक प्रकारची सकारात्मक पत्रकारिता ह्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघू शकतो. मग त्यामध्ये सकारात्मक काम करणारे संस्था, व्यक्ती यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, संस्थेची माहिती पोहोचवणे, त्यांचे व्हिडिओज घेणे, इंटरव्ह्यूज घेणे, असे सगळा तो मोठा कार्यक्रम त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करणार आहोत.
तर तो एक खरोखर चांगला उपक्रम राहील आमचा. तो लवकरात लवकर यशस्वी व्हावा याचा प्रयत्न चालू आहे. बघूयात. वेळ बघूयात. होईल. तो पण चांगला होईल. चालेल. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक स्वयं नावाची एक साईट आहे, ज्यामध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाचे अनेक कोर्सेस आहेत. इतके इंटरेस्टिंग कोर्सेस आहेत, की त्या कोर्सचा अभ्यास जो माणूस करेल त्याच्यामध्ये चांगला एक्सपर्ट बनू शकतो. चांगला व्यावसायिक बनू शकतो. कुठेही त्याच्या आधारावर कौशल्य विकास होऊ शकते. परंतु त्याचा प्रचार आमच्या लक्षित गटातील उमेदवारांपर्यंत होण्याकरता म्हणून आम्ही पुन्हा एक नवीन योजना केलेली आहे, अमृत स्वयं योजना म्हणून. त्यामध्ये स्वयं या पोर्टलवरचे जो काही कोर्स आहे तो कोर्स पूर्ण केल्यानंतर जो सर्टिफिकेट आम्हाला प्रोड्यूस करेल त्याचे फीज म्हणून जे काही ₹1,000 चार्ज असतील ते अमृत भरेल. आणि हा कोर्स कोणीही करू शकेल जो अमृतच्या लक्षित गटातील आहे. तर ही एक अतिशय चांगली योजना आहे आणि याच्याकरता काही स्थळ, काळ किंवा अजून काही हे करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि त्याच्यामुळे कौशल्य विकास होत असल्यामुळे प्रत्येकाला याचा फायदा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. नक्कीच. सर्वजण हा पॉडकास्ट बघून तरी नक्कीच जण आता त्या मार्गाने विचार करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि अशा अनेक प्रकारच्या योजना आपल्या भविष्यामध्ये पण येणार आहेत. आता ज्या योजना आहेत ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला www.mahaamrut.org.in या वेबसाईटवर मिळत राहते. त्याच्यामध्ये रेग्युलरली आमचे अपडेट्स चालू असतात. नवीन गोष्टी ॲड केल्या जातात. काही गोष्टी कमी केल्या जातील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या साईटवर व्हिजिट करावी आणि त्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवावं. आणि ज्यांना असं वाटतं की अमृतमध्ये जे काही डेव्हलपमेंट होत असतात आणि अमृतमधल्या ज्या काही लेटेस्ट योजना किंवा इतर माहिती आपल्याला रेग्युलरली मिळत राहावी, त्यांच्याकरता सुद्धा आम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे. त्यांनी त्यांची नोंदणी करावी. त्यांनी त्याच्यामध्ये रिक्वेस्ट करावी की आम्हाला अमृतच्या योजनांची नियमितपणे माहिती मिळत राहावी. तर आम्ही त्यांना रेग्युलरली आमच्या सगळ्या डेव्हलपमेंटची माहिती त्यांना रेग्युलरली पाठवत जाऊ. प्रत्येक गावापर्यंतच्या लोकांनी याच्यामध्ये नोंदणी करावी असं मला वाटतं. जसं आत्ता आम्ही महाअमृत अभियान महाराष्ट्रभर राबवत आहोत, त्यामध्ये सुद्धा अमृत परिवार ही एक कन्सेप्ट राबवत आहोत. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अमृतच्या लक्षित गटातील ज्या जाती आहेत त्या सगळ्यांची आम्ही माहिती गोळा करत आहोत. आणि त्यांना काय कोर्स अपेक्षित आहे, त्यांना काय सपोर्टची अपेक्षा आहे, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये माहिती गोळा करत आहोत. हा त्याचाच पार्ट राहील. सो मी असं म्हणायला हरकत नाही की अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग हे अमृत नाव होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला अगदी साजेसं आहे की रिसर्च होतो आहे, नंतर रिसर्चनंतर अपलिफ्टमेंट होती आहे, अपलिफ्टनंतर त्याचं एक स्केलिंग कशा प्रकारे करायचं किंवा कुठल्या गोष्टी कमी पडतात का, तर त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. पुन्हा ते ट्रेनिंग खरंच आजच्या काळात महत्त्वाचं आहे किंवा नाही, जर नसेल तर त्यावरती पुन्हा एकदा मागे जाऊन रिसर्च केला जातो आणि ही कंटिन्युअसली प्रोसेस कंटिन्युअस प्रोसेस राहणार. मी येत्या काही काळात अमृतकडनं ही अपेक्षा करेल की त्यांच्याही वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट नक्कीच येतील. आणि सरते शेवटी आजचा हा पॉडकास्ट फार सुंदर होता आणि मी माझ्या सर्व श्रोत्यांना जे वल्ली माणूस हा पॉडकास्ट बघतात आणि काहीतरी त्यातनं नवीन आपल्याला शिकायला मिळेल आणि ऐकायला मिळेल असाच एक आपला ध्येय आणि धोरण असतात. तर आज विजय जोशी सर आज आपल्यासोबत होते आणि एक सुंदर इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्यासोबत शेअर केली. तर आज सर मी तुमचं आभार मानतो. धन्यवाद.